नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की हे भारतीय जनता पक्ष आणि RSS तर्फे गेली 14 वर्ष 12 वर्ष असा एक डंका ढोल वाजवला जातो की देशामध्ये प्रचंड प्रगती चालू आहे, अर्थव्यवस्था भयंकर सुधारलेली आहे, जगातली 5वी इकॉनॉमी झालेली आहे, आता 3री इकॉनॉमी बनणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं सांगितलं जातं. पण आत्ता नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो डेटा जाहीर केला आहे त्या डेटामुळे अत्यंत धक्कादायक परिस्थिती ही आता समोर येते. आणि मी भारताचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीपासून सातत्याने हे व्हिडिओ करत आलेलो आहे की देशाची अर्थव्यवस्था ही आता कशी रसातळाला चाललेली आहे. आत्ता काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जी लेटेस्ट आकडेवारी जाहीर केलेली आहे त्या आकडेवारीनुसार भारतामधली नेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, भारताची नेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही 96% घसरलेली आहे. 96%. म्हणजे कल्पना करा. आणि ही या वर्षातलं मी तुम्हाला सांगतोय की गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये असलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही $10.1 बिलियन होती. $10.1 बिलियन. आणि ती आता $0.4 बिलियन आहे. म्हणजे साधारणतः $350-350 मिलियन एवढी. आणि 2014 साली मनमोहन सिंगांनी ज्या वेळेला पाय उतार झाले आणि हे आपले नॉन बायोलॉजिकल प्राणी विश्वगुरु हे ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला या देशाची असलेली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही $4 बिलियन जवळपास होती. $4 बिलियन. म्हणजे त्यावेळेच्या फॉरेन करन्सी प्रमाणे, त्यावेळेच्या एक्सचेंज रेट प्रमाणे ती त्यावेळेला होती जवळजवळ $3 ट्रिलियन. 3 बिलियन त्यावेळेला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती. आज ती आलेली आहे $350 मिलियन पर्यंत खालती. म्हणजे काय, म्हणजे 300 मिलियन म्हणजे साधारणतः काय, म्हणजे $1 मिलियन किंवा ज्याला आपण $10 लाख म्हणू, हे साधारणतः 8,000 कोटी. ही 24,000 कोटी पर्यंत, काय 2,000 कोटीच्या आसपास आलेली आहे आत्ता. 3 मिलियन म्हणजे 2,000 कोटी रुपये. आणि ही होती 1 लाख कोटी त्यावेळेच्या फॉरेन एक्सचेंज रेट प्रमाणे. आजच्या फॉरेन एक्सचेंज रेट प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर त्यावेळेची असलेली $4 बिलियन फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही त्यावेळेला आजच्या किमतीप्रमाणे जर एक्सचेंज रेट काढला तर ती जवळजवळ 3.2 पेक्षा जास्त बिलियन होती. ही $2 बिलियन वरतून या विश्वगुरूंनी आणून ठेवली $350 मिलियन. 96% घसरण एका वर्षात झालेली आहे. 2024 ते 2025 या एका आर्थिक वर्षामध्ये $10 बिलियन वरून $350 मिलियन वर आपण आलोय. याचा विचार करा. आणि हे भयंकर आहे. याच्यावरती म्हणजे मला कधी कधी वाटतं की रिझर्व्ह बँक सुद्धा किती गुलाम होत असते. रिझर्व्ह बँकेचं असं म्हणणं, इट इज अ साइन ऑफ मॅच्युअर मार्केट वेअर फॉरेन इन्व्हेस्टमेंट कॅन एंटर, इन्व्हेस्टर्स कॅन एंटर अँड एक्झिट स्मूथली. आता बघा हे एक्झिट किती स्मूथली व्हायला लागलेलं आहे. कारण ग्रॉस डोमेस्टिक ग्रॉस FDI ज्याला आपण म्हणू, ग्रॉस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही साधारणतः $81 बिलियन आसपास आहे ग्रॉस. पण नेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर काढली, म्हणजे जेवढा FDIचा इनफ्लो आहे तेवढाच FDIचा आउटफ्लो होतोय आता. म्हणजे $51 बिलियन 2024 ते 25 या एका वर्षामध्ये भारतातून 51 बिलियन बाहेर गेले. त्याच्यानंतर 44.5 बिलियन हे 2024 मध्ये गेले. 2023 मध्ये 29 बिलियन भारतातून बाहेर गेले. त्यामुळे जसा इनफ्लो आहे त्याच प्रमाणात आउटफ्लो आहे, इथून निघून चाललेले आहेत. आणि मग उरलेत किती नेट, ज्याला आपण म्हणतो नेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही फक्त $350 मिलियन इतकी उरलेली आहे. $0.4 बिलियन. $10 बिलियन वरून $0.4 वरती आलेले आहेत हे आपले दिवटे. आता
ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट मेड बाय इंडियन कंपनीज, म्हणजे भारतीय कंपन्यांनी परदेशामध्ये केलेली गुंतवणूक ही गेल्या वर्षी म्हणजे 2023ला $14 बिलियन होती, 2024ला ती $16.7 बिलियन झाली आणि आता ती $29.2 बिलियन झाली. म्हणजे भारतीय उद्योग बाहेर निघून चाललाय, भारतात येत नाहीये. भारतीय उद्योग भारतामधून बाहेर निघून चाललेला आहे. हे अत्यंत गंभीर आहे. याच्यात आणखीन एक त्रुटी आहे. खरं तर हे जे $400 मिलियन म्हणतायत भारतामध्ये, 400 पण नाही, $350 जे आहेत, तर याच्यातलं वास्तव आणखीन एक आहे की भारतामध्ये आज ज्या फॉरेन कंपनीज आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑटोमोबाईलमध्ये समजा किया असेल, त्याच्यानंतर हुंडाई असेल, या कंपन्या किंवा नेस्ले असेल, जे मॅगी वगैरे आपण खातो, नेस्लेचं दूध असतं, नेस्लेची बरीच प्रॉडक्ट्स आहेत, तर अशी नेस्ले सारखी कंपनी आहे किंवा युनिलिव्हर कंपनी आहे किंवा ब्रिटानियाची कंपनी आहे. या ज्या फॉरेन कंपनीज भारतामध्ये आहेत, या भारतामध्ये जो प्रॉफिट कमवतात तो प्रॉफिट ते भारतामध्येच इन्व्हेस्ट करतात. आता त्यांनी भारतामध्येच इन्व्हेस्ट केलेला प्रॉफिट हा सुद्धा सध्या आरबीआय एफडीआय मध्ये कॅल्क्युलेट करते. खरं तर तो त्यांनी जो नफा भारतामध्ये कमवलेला आहे तो भारतीयांकडूनच कमावलेला आहे आणि तो कमावलेला नफा पुन्हा इथं गुंतवलाय. याच्यामध्ये कुठलाही नवीन फॉरेन इन्व्हेस्टमेंट इथं आलेली नाही. तरीही आरबीआय या विश्वगुरु नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी नवीन बनवलेल्या नियमाप्रमाणे इथं कमावलेला नफा जर इथंच गुंतवला तर त्याला सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणायचं असं म्हणायला लागली. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली की आता हा $350 मिलियन जो आहे, या $350 मिलियन मधला सुद्धा खूप मोठा कॉम्पोनंट हा खरं तर इथंच नफा कमावून पुन्हा इथं गुंतवलेला आहे. त्यामुळे वास्तविक जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नेट जर बघायची असेल तर ती $200 मिलियन आसपासच राहते. आणि इतकी वाईट परिस्थिती या नरेंद्र मोदींच्या सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणून ठेवलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीचा जगभर डंका वाजतोय ना, कारण हे जगभरातले इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यात त्यांनी दिलेलंच आहे की सिंगापूर, US, युनायटेड अरब एमिरेट्स, मॉरिशस, नेदरलँड्स हे सर्वात मोठे आहेत जे इथून फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्यांची काढून घेऊन चाललेले आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या सेक्टर्स मधला फॉरेन इन्व्हेस्टमेंट निघून जाते ते सेक्टर्स आहेत फायनान्शियल, बँकिंग, इन्शुरन्स सर्व्हिसेस, फॉलोड बाय मॅन्युफॅक्चरिंग, होलसेल, रिटेल ट्रेड, रेस्टॉरंट्स अँड हॉटेल्स. म्हणजे या सर्व क्षेत्रांमध्ये जवळजवळ 90% जी भारतामधली इन्व्हेस्टमेंट निघून चाललेली आहे, बाहेर काढून घेतली जाते फॉरेन इन्व्हेस्टर्स कडून, त्यातली 90% इन्व्हेस्टमेंट यांची आहे या सगळ्या सेक्टर्स मधली. म्हणजे इथं बँकिंग सेक्टरला आता इंटरेस्ट राहिलेला नाही, फॉरेन बँकिंगला. इथं फॉरेन इन्शुरन्स कंपनीजला आता इंटरेस्ट राहिलेला नाही, फॉरेन मॅन्युफॅक्चरर्सला आता इथं इंटरेस्ट राहिलेला नाही, इथं फॉरेन रिटेलर्स किंवा होलसेल ट्रेडर्सला इथं इंटरेस्ट राहिलेला नाही. म्हणून $10 बिलियन वरून $350 मिलियन वरती येऊन पोचले आणि हे म्हणतात आपल्याला डंका बजरा आहे. ही खरोखर भयंकर अवस्था आहे. इंडियाज आउटवर्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट्स ऑलमोस्ट डबल्ड टू $6.8 बिलियन. ही 3.5 होती गेल्या वर्षी. म्हणजे भारतातले उद्योजक जे परदेशामध्ये गुंतवणूक करत होते ते साधारणतः काही $3.5 बिलियन आसपास गेल्या वर्षी होते, ते यावर्षी 6.8 बिलियन आहेत. म्हणजे इथून निघून चाललाय पैसा भारतातून. आणि म्हणून भारतामध्ये आज हे जे सगळं बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसतंय, उद्योगधंद्यांमध्ये मंदी आलेली दिसते, ही त्याची कारणं आहेत. ब्रिटानियाच्या सीईओनी सांगितलं, युनिलिव्हरच्या सीईओनी सांगितलं, नेस्लेच्या सीईओनी सांगितलं, राजीव बजाज यांनी सांगितलं की भारतातला मध्यमवर्गीय वर्ग हा मध्यम वर्ग आता संकुचित होतोय, आकुंचन व्हायला लागलेलं आहे, त्याच्यात तो श्रिंक व्हायला लागलाय, तो कमीत कमी होत चाललेला आहे. आज भारतामधला जो काही मध्यम वर्ग आहे तो 10 ते 12 कोटीच्या आसपास लोक मध्यमवर्गीय आहेत असं म्हटलं जातं. चीनमध्ये हा मध्यम वर्ग 80 कोटीपेक्षा जास्त आहे आणि भारतामध्ये तो 25 पेक्षा जास्त झाला होता
2014च्या वेळेला मनमोहन सिंगांच्या काळामध्ये हा मध्यम वर्गाची संख्या 25 कोटींनी वाढली होती. ती जवळजवळ 35 कोटीपर्यंत झाली होती. ती आता श्रिंक झालेली आहे. आणि श्रिंक झाल्यामुळे या ज्या FMCG कंपन्या आहेत, या कंपन्यांना आता त्यांच्या प्रॉफिटमध्येही नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर भारतातून निघून चाललाय. फॉरेन इन्व्हेस्टर्स तोपर्यंतच भारतात राहील जर का हे मध्यमवर्गीयांचं जी बाजारपेठ आहे, मिडल क्लासची बाजारपेठ, ही जर का ग्रो होत राहिली, चीनची जशी झाली. चीनची मध्यम वर्ग हा 5 कोटीवरून 80 कोटीच्या वर निघून गेला. आपण 10 कोटीवरून 35 कोटीपर्यंत पोहोचलो. 35 कोटीवरून आता पुन्हा 12 कोटीवरती आलो या गेल्या 10 वर्षात. आणि हे आकडे सांगतायत. आणि ह्यांचं काय चाललेलं आहे? हिंदू मुसलमान, कबरीखाली काहीतरी शोधा, याची कबर उघडा, त्याची मशिदीच्या खाली मंदिर आहे का ते बघा. या देशामध्ये जर का ही धार्मिक सामाजिक एकोपा हा नष्ट झाला तर हा देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. आणि नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार हे मुद्दाम करताय. कारण जितकी जास्त लोक सरकारी दयेवर अवलंबून असतील, ते सरकार म्हणतंच आता 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतोय. ही जितकी जास्त लोक सरकारी दयेवरती अवलंबून असतील, तितकी जास्त हुकुमशाही आणणं सोपं जातं. हा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक नाश करणं चालू आहे. हे यांना अक्कला नाहीत म्हणून नाही, यांना अक्कल आहे म्हणून हे करतायत. कारण त्यांना इथं हुकुमशाहीच चालवायची आहे. एकछत्री अंमल, एक चालकानुवर्तीत म्हणतात ना संघवाले, तसं अंमल करायचं आहे. आणि ती हुकुमशाही इथं तरच येऊ शकेल जर या देशातल्या बहुसंख्य लोक आर्थिकदृष्ट्या गुडघ्यावरती टेकलेले असतील, सरकारी दयेवर लाचार झालेले असतील. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा नायनाट करतायत नरेंद्र मोदी. हे होऊ द्यायचंय का? तुमची मुलं बाळं बेरोजगार बाहेर भटकत, नोकरीच्या ऐवजी हातामध्ये डिग्री नाही, हातात तलवारी घेऊन फिरत हवी आहेत का? हातात दगड घेऊन फिरणारी पोरं हवी आहेत का? हा गंभीर होऊन विचार करा. ही लेटेस्ट आकडेवारी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली आहे. ही माझ्या मनातली नाही. याच्या बातम्यांच्या क्लिप सुद्धा शेजारी दाखवतो की काय त्या बातम्या सांगतायत, काय ते ग्राफ दाखवतायत. हे बघा. 96% एका वर्षामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट भारतातली निघून जाते, कमी होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा देश मजबूत हातात नाहीये. त्या देशभक्ती आणि धर्माचा जो गांजा खाऊ घातलेला आहे त्याच्यातून बाहेर या. तुमच्या कुटुंबांपर्यंत आता हा धोका पोहोचलाय. तिकडे डोनाल्ड ट्रम्पनी जे भारतीय लोक अमेरिकेत राहतात आणि जे दर महिन्याला आपल्या पालकांना, आपल्या कुटुंबियांसाठी म्हणून पैसे पाठवतात, त्याला रेमिटन्स म्हटलं जातं. त्या रेमिटन्सवरती आतापर्यंत 0% टॅक्स होता. तो डोनाल्ड ट्रम्पनी आता 5% लावलेला आहे. त्यामुळे तिकडून जर $1000 पाठवायचे असतील एखाद्या पोराला, आई बापाला, तर त्यातले $50 हा अमेरिकन सरकार टॅक्स म्हणून कापून घेते आहे आत्ता. हे लक्षात घ्या. हे डोनाल्ड ट्रम्पने आता सुरू केलंय. आणि काल मी बोललो माझ्या अमेरिकेतल्या मित्रांबरोबर, ते म्हणतात डोनाल्ड ट्रम्पला हा रेमिटन्सवरचा टॅक्स 20%वर न्यायचा आहे. भारतीयांच्या रेमिटन्सवरचा फक्त 20%वर न्यायचा आहे. वाजवा डंका बजरा आहे म्हणून. म्हणजे हे जे सुखवस्तू ज्यांची पोरं कार्टी तिकडे अमेरिकेत राहतात आणि इथं हिंदुत्ववादासाठी म्हणून पैसे पाठवतात, त्यांना आता टॅक्स द्यावा लागणार आहे. ज्या आई वडिलांना महिन्याला $80,000 मिळत होते ते आता कमी मिळतील त्यांना. कारण इथं रेमिटन्स आल्यानंतर पुन्हा इथं बँका त्याच्यावरती GST कापून घेतात, पुन्हा त्याच्यावरती एक्सचेंज रेट कमी लावतात. आणि मग ते आधी मिळत असलेले 80,000 आता त्यांना 60-65,000 मिळतील. वाजवा डंका नरेंद्र मोदीचा. आणि डोनाल्ड ट्रम्प मित्र आहे म्हणे, आणि हा ट्रम्प निवडून यावा म्हणून इथं यज्ञ करत होते दिवटे RSS, भाजप, विश्व हिंदू परिषदवाले. आणि ही भारताच्या अर्थव्यवस्थेची अवस्था करून ठेवलेली आहे. याचा खरोखर गंभीरपणाने विचार करा. तुम्हाला काय वाटतंय? या देशाच्या आर्थिक दुर्गतीबद्दल काय वाटायला लागलेलं आहे?
हे तुमचं मत तुम्ही इथं सांगा आणि याला तुम्ही विरोध करणार की नाही याबद्दलचा जाब तुमच्या दारामध्ये येणाऱ्या, तुमच्या गल्लीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाजपवाल्याला थोबाडावरती हे कागद मारा, या बातम्या मारा आणि विचारा याचा जाब. त्याशिवाय हे बंद होणार नाही. या प्रत्येक गल्ली गल्ली घराघरामध्ये येणाऱ्या भाजपवाल्याच्या थोबाडावर ही आकडे मारू टाका, या बातम्या फेका आणि विचारा या सगळ्या गोष्टींचा जाब. तरच यांची थोबाडं बंद होतील. अन्यथा हा देशभक्तीचा आणि काय धर्माचा गांजा तुम्हाला खाऊ घालणं हे चालूच राहील. हे होऊ द्यायचं नसेल तर यांना जाब विचारावा लागेल. हे तुम्ही विचारणार की नाही हेच महत्वाचं. आजच्या भागामध्ये इतकंच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.